Hi everybody. Now we are in this lecture we are going to complete our topic. Last lecture was not last. This is some part which are missing in that lecture. Today we are going to continue that part. Our lesson was 15th topic, that is biodiversity conservation and environmental issues. त्यातला आज 2 पॉइंट्स आपण घेणार आहोत. लास्ट पार्ट आहे, लास्ट पॉइंट सुद्धाच आहे, that is deforestation and second one is case study of people's participation which we are going to study. फर्स्ट आपण दिल्लीची केस स्टडी केली होती पोल्युशनच्या. आपण जेव्हा पोल्युशन बघितलं होतं तेव्हा आता प्लांटेशन आहे त्याची केस स्टडी आहे. फर्स्ट आपण स्टार्ट करणार आहोत डिफ्रॉस्टेशन. कालच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला स्लाइड आयडिया दिली होती व्हॉट इज डिफ्रॉस्टेशन. नाउ वी आर गोइंग टू स्टडी डीप इन व्हॉट इज अ डिफ्रॉस्टेशन. डिफ्रॉस्टेशन मीन्स व्हॉट आपण काल डिस्कस केलं आहे दॅट forest area converts into non-forest area, means due to cultivation activities or due to industrial activities जे काही forest areas आहे ते कट केले जातात आणि तिथचा जो forest area आहे तो रिमूव्ह केला जातो. मीन्स forest एरियाला नॉन फॉरेस्ट एरियामध्ये कन्वर्ट केलं जातं. दॅट इज फॉरेस्ट एरिया इज कन्वर्टेड इंटू नॉन फॉरेस्ट एरिया. दिस कंडिशन इज कॉल्ड एज डिफ्रॉस्टेशन. आतापर्यंत जेही डिफ्रॉस्टेशन झालं आहे किंवा फॉरेस्ट एरिया नॉन फॉरेस्ट एरियामध्ये कन्वर्ट झाला आहे त्याचे काही पर्सेंटेज आहे जे तुमच्या टेक्स्टबुकमध्ये मेन्शन आहे. दॅट इज 40% एरिया ऑफ फॉरेस्ट एरिया दॅट कन्वर्टेड इंटू नॉन फॉरेस्ट एरिया ऑन ट्रॉपिक्स एरिया. मीन्स ट्रॉपिकचा जो काही रिजन आहे त्यातला 40% फॉरेस्ट एरिया वॉज कन्वर्टेड इंटू नॉन फॉरेस्ट एरिया. अँड जो काही टेम्परेट रिजन आहे त्यामधला 1% फॉरेस्ट एरिया वॉज कन्वर्टेड इंटू नॉन फॉरेस्ट एरियाज. अँड इन स्टार्टिंग ऑफ 20th century मीन्स 20th centuryच्या स्टार्टिंगला फॉरेस्ट एरिया वॉज काउंटेड अबाउट 30%. मीन्स 20th centuryच्या स्टार्टिंगला फॉरेस्ट एरिया 30% होता. 20th century कंप्लीट होतपर्यंत जो काही फॉरेस्ट एरिया आहे दॅट कम्स इंटू 19.14%. मीन्स अराउंड हाफ ऑफ द एरिया वॉज डिफॉरेस्टेटेड. मीन्स 20th centuryच्या स्टार्टिंगला 30% फॉरेस्ट एरिया होता. त्यानंतर त्याचं मिनिमायझेशन होऊन ओनली 19.4% फॉरेस्ट एरिया रिमेनिंग होता. दॅट इज 30% फॉरेस्ट एरिया गेट कन्वर्टेड इंटू 19.4%. आतापर्यंत काय बघितलं आपण डिफ्रॉस्टेशनमध्ये दॅट फॉरेस्ट एरिया कन्वर्ट्स इंटू नॉन फॉरेस्ट एरिया, दॅट इज अ डिफॉरेस्टेशन. देन 40% ट्रॉपिक रिजनमधलं डिफ्रॉस्टेशन झालं आहे आणि 1% टेम्परेट रिजनमधलं आतापर्यंत डिफ्रॉस्टेशन झालं आहे. दिस नंबर्स आर अकॉर्डिंग टू युअर टेक्स्टबुक्स. सो 20th centuryच्या स्टार्टिंगला 30% फॉरेस्ट एरिया रेकॉर्डेड होता आणि 20th centuryच्या एंडिंगपर्यंत 13% फॉरेस्ट एरिया वॉज कन्वर्टेड इंटू 19.4%. मीन्स एवढा फॉरेस्ट एरिया लॉस झाला आहे 20th centuryमध्ये. मग एवढ्या प्रमाणात डिफ्रॉस्टेशन ॲक्टिव्ह होतं. मीन्स इफ वी कॅल्क्युलेट दिस नंबर, दिस पर्सेंटेज इंटू नंबर, मीन्स जेवढाही डिफ्रॉस्टेशन झाला आहे त्याचा जो काही रेट आहे वॉज सो मॅक्झिमम. सो हा जो काही रेट आहे डिफ्रॉस्टेशनचा हा कमी करण्यासाठी इंडियन गव्हर्नमेंटनी एक पॉलिसी लॉन्च केली, दॅट इज नॅशनल फॉरेस्ट पॉलिसी इन 1988. 1988मध्ये इंडियन गव्हर्नमेंटनी नॅशनल फॉरेस्ट पॉलिसी लॉन्च केली. अकॉर्डिंग टू धिस पॉलिसी मीन्स त्यांनी एक सर्वे केला आणि आतापर्यंत किती फॉरेस्ट प्रेझेंट आहे इन 1988 पर्यंत किती फॉरेस्ट प्रेझेंट आहे त्या सर्वेमध्ये त्यांनी काही नंबर्स नोट केले. दॅट इज 33% फॉरेस्ट ॲट प्रेझेंट ऑन द प्लेन्स अँड रिमेनिंग 67% फॉरेस्ट आर प्रेझेंट ऑन द हिल्स. मीन्स 1988मध्ये जेवढंही 100% फॉरेस्ट प्रेझेंट होते इंडियामध्ये, टोटल जे प्रेझेंट आहे ते 100% आणि त्यामधलं 33% हे प्लेन्सवर प्रेझेंट होतं आणि त्यातलं 67% हे हिल्स एरियावर प्रेझेंट होतं. प्लेन्स एरिया म्हणजे जेही प्लेन्स आहे दॅट अवर महाराष्ट्र कम्स इन डेक्कन प्लॅच्यू, हा सुद्धा एक प्लेन आहे. दॅट इज तो एरिया म्हणजे प्लेन. आणि जो ही नॉर्थ ईस्टर्न साईड आहे जिथे हिल्स आहे मॅक्झिमम, दॅट इज हिल एरिया. मीन्स तिथे 67% फॉरेस्ट प्रेझेंट आहे आणि प्लेन्समध्ये 33% फॉरेस्ट प्रेझेंट आहे. दिस नंबर आर अकॉर्डिंग टू नॅशनल फॉरेस्ट पॉलिसी दॅट वॉज लॉन्च इन 1988. आपण या लेसनमध्ये भरपूरशा पॉलिसीज
प्रोटोकॉल्स, ॲक्ट्स आणि केस स्टडी खूप मीन्स या लेसनमध्ये खूप काही इयर्स आणि पॉलिसीज आहे. त्या प्रत्येक पॉलिसी रिस्पेक्टिवली टू इट्स इयर लक्षात ठेवायचे आणि त्या पॉलिसीमध्ये काय त्यांनी मेन्शन केलं आहे हे सुद्धा लक्षात ठेवायचं. बोर्ड्सच्या MCQजमध्ये अँड इवन एंट्रान्सेसच्या MCQजमध्ये ॲक्ट्स आणि प्रोटोकॉल्स विथ इयर विचारतात. मी जेव्हाही एखादी कुठली पॉलिसी किंवा ॲक्ट येते तेव्हा हेच सेंटेन्स रिपीट करत आहे, दॅट इज पॉलिसीज आणि त्यांचे इयर लक्षात ठेवा. MCQजमध्ये इवन इन एंट्रान्सेस क्वेश्चन विचारले जातात. सो वी आर ऑन टॉपिक दॅट इज नॅशनल फॉरेस्ट पॉलिसी इन 1988. अकॉर्डिंग टू दॅट 33% फॉरेस्ट आर प्रेझेंट इन प्लेन्स अँड 67% फॉरेस्ट आर प्रेझेंट इन हिल्स. आता हे झालं आपले नंबर्स, मीन्स डिफ्रॉस्टेशनची किंवा फॉरेस्ट एरिया किती प्रेझेंट आहे, किती कट झाला आहे फॉरेस्ट, हे झाले नंबर्स. मग फॉरेस्ट एरिया जो काही फॉरेस्ट एरिया आहे हा कुठल्या रिझनमुळे कट केला जातो, दॅट इज फर्स्ट रिझन इज फॉर कल्टिवेशन, मीन्स जे काही ॲग्रिकल्चर ॲक्टिव्हिटीज आहे त्यासाठी फॉरेस्ट एरिया कट केला जातो. सेकंड रिझन इज इंडस्ट्रियलायझेशन, मीन्स कुठे एखादी इंडस्ट्री क्रिएट करायची आहे किंवा कंपनी फॉर्म करायची आहे, तिथे सपोज फॉरेस्ट प्रेझेंट असेल तर ते सगळे ट्रीज कट करून तिथे इंडस्ट्री फॉर्म केली जाते. दॅट इज सेकंड रिझन फॉर डिफ्रॉस्टेशन. सेकंड इज फॉर ह्युमन सोसायटी, मीन्स एखादी एरिया आहे तिथे घरं बांधून ह्युमन्स तिथे सपोज लोकेट होणार आहे, त्यासाठी सुद्धा फॉरेस्ट एरिया कट केला जातो. दिस आर बेसिक रिझन फॉर विच फॉरेस्ट एरिया इज कट. फर्स्ट रिझन इज फॉर ॲग्रिकल्चर. मग आता जो काही इंडियाचा नॉर्थ ईस्टर्न पार्ट आहे, नॉर्थ ईस्टर्न पार्ट मीन्स बेसिकली हिमालया रिजन, जे काही तो जो नॉर्थ ईस्टर्न पार्ट आहे इंडियाचा, त्यामध्ये जे कल्टिवेशनचं टाईप आहे दॅट इज झूम कल्टिवेशन. आता हे झूम कल्टिवेशन कशा टाईपनी होतं की जो काही फॉरेस्ट एरिया आहे किंवा तिथे जे काही फॉरेस्ट ट्रीज प्रेझेंट आहे त्यांना कट करून त्यांना बर्न केले जातं. म्हणजे जे काही ट्रीज कट होणार एखाद्या फॉरेस्टचे त्यांना बर्न करून त्यांची जी ॲश असते मीन्स राख, ती राख ॲग्रिकल्चर फर्टिलायझेशनमध्ये यूज केली जाते. दॅट इज झूम कल्टिवेशन इज अ टाईप ऑफ कल्टिवेशन इन विच फॉरेस्ट एरिया इज कट अँड दिस कटेड ट्री इज गेटिंग बर्न. मग ती बर्न झाल्यानंतर जी ॲश रिमेनिंग असते, जी राख रिमेन असते, ती राख फर्टिलायझर्स बनवण्यासाठी यूज केली जाते. मग ते फर्टिलायझर्स तो एरिया कट केल्यानंतर तो एरिया क्लीन करून तिथेच ते फर्टिलायझर्स यूज केले जातात ॲग्रिकल्चरसाठी. एक वेळेस क्रॉप त्या लँडमधनं क्रॉप घेतल्यानंतर ते लँड सेव्हरल इयर्ससाठी अनकल्टिवेटेड ठेवलं जातं. मीन्स तिथे नॅचरली जे काही फर्टिलायझर्स आहे ते ग्रो करण्यासाठी ते लँड काही दिवसासाठी अनकल्टिवेट ठेवलं जातं. मीन्स दिस इज अ टेक्निक फॉर विच फॉरेस्ट रिजन्स आर कटेड इन मॅक्सिमम एरियाज. मी जो काही नॉर्थ ईस्टर्न पार्ट आहे इंडियाचा, यामध्ये जे मॅक्सिमम प्रमाणात डिफ्रॉस्टेशन होतं त्याचं फर्स्ट रिझन मीन्स दॅट इज फॉर कल्टिवेशन. आणि ती जी ॲग्रिकल्चरची टेक्निक आहे दॅट इज स्लॅश अँड बर्न ॲग्रिकल्चर अँड ऑल्सो नोन ॲज झूम कल्टिवेशन. 2.5 मार्क्ससाठी और आयदर 3 मार्क्ससाठी क्वेश्चन बनू शकतो याच्यावर. ते तुम्हाला राईट अ नोट ऑन झूम कल्टिवेशन or either write a note on technique of cultivation in which trees are used as a fertilizer असा सुद्धा क्वेश्चन बनू शकतो. सो लक्षात ठेवायचं की झूम कल्टिवेशनमध्ये जे काही फॉरेस्ट एरियाच्या ट्रीज आहे त्या कट केले जातात. त्या कट करून त्यांची राख बनवली जाते. ती राख फर्टिलायझर्स म्हणून यूज केली जाते. आणि फर्स्ट जे काही तिथे क्रॉप घेतलं जातं ते क्रॉप कल्टिवेट झाल्यानंतर तो लँड सेव्हरल इयर्ससाठी तसंच अनकल्टिवेटेड ठेवला जातो आणि त्या काही इयर्स नंतर तिथे आणखी कल्टिवेशन घेतलं जातं. झूम कल्टिवेशन टेक्निकनीच हे जेवढ्याही वेळेस कल्टिवेशन किंवा क्रॉप घेतले जाईल तेवढाही वेळेस फॉरेस्ट वे आर बिंग टू बी कटेड. जो काही फॉरेस्ट एरिया आहे तो कट केला जातो जेवढाही टाईम तिथे क्रॉप्स घेतले जातात. सो झूम कल्टिवेशन इज फॉर फॉरेस्ट कटिंग. हे जे काही कल्टिवेशनचं टाईप आहे यामध्ये फॉरेस्ट कटिंग हा मेन रिझन आहे आणि ड्यू टू दॅट रिझन डिफ्रॉस्टेशन वॉज बिंग. सो झूम कल्टिवेशन हा एक रिझन झाला फॉर विच द डिफ्रॉस्टेशन वॉज हॅपन. सो इन डिफ्रॉस्टेशन आपण काय बघितलं, फर्स्ट कंडिशन, कुठल्या कंडिशनला डिफ्रॉस्टेशन म्हटलं जातं, आतापर्यंत किती प्रमाणात डिफ्रॉस्टेशन झालं आहे, कुठली पॉलिसी लॉन्च केली आहे आणि
जे काही रिझन्स आहे डिफ्रॉस्टेशनचे त्यातले जे मेन रिझन आहे दॅट इज फॉर ॲग्रिकल्चर, त्यामधलं कुठल्या कल्टिवेशननी डिफ्रॉस्टेशन होतं, त्यासाठी द कल्टिवेशन बाय विच द डिफ्रॉस्टेशन हॅपन दॅट इज झूम कल्टिवेशन. हे झालं आपण डिफ्रॉस्टेशन बघितलं. आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितलं होतं की डिफ्रॉस्टेशनच्या अपोजिट जी कन्सेप्ट असते दॅट इज रिफ्रॉस्टेशन. डिफ्रॉस्टेशन मीन्स कटिंग ऑफ ट्रीज अँड रिफ्रॉस्टेशन मीन्स प्लांटिंग ऑफ ट्रीज. इन नावडेज प्लांटिंग ऑफ ट्री और रिफॉरेस्टेशनची जी काही कन्सेप्ट आहे ती खूप वास्टली ॲक्टिव्ह होत आहे. मेनी पीपल्स मीन्स number of peoples were taking participation in reforestation process. Even in Maharashtra there are number of stars or famous personalities which are taking part in reforestation. त्या सध्याच्या अपडेट्स आहे, तुम्ही त्यासुद्धा पेपरमध्ये मेन्शन करू शकता. इट विल क्रिएट इम्पॅक्ट ऑन अ पेपर चेकर. सो आणि जे काही डाटा टेक्स्टबुकमध्ये मेन्शन आहे तो सुद्धा मेन्शन करू शकता. एन्व्हायरमेंटमध्ये जेवढं तुम्ही updated answer लिहाल it will create good impact. So now we are going to discuss the people participation in deforestation process. So first name of personality which take part in deforestation that is Salumara Timka. This is a Indian environmentalist from Karnataka. She is a Indian environmentalist from Karnataka, that is Salumara Timka. She has planted 385 banyan tree, 8,000 other trees, and हे जेवढं काही प्लांटेशन्स आहे दॅट मीन्स 385 बनियान ट्रीज अँड 8,000 अदर ट्रीज. हे जे काही प्लांटेशन त्यांनी 4 किलोमीटरचा जो काही हायवे आहे फ्रॉम हुलिकल अँड कुदूर, हा जो काही हायवे आहे या 4 किलोमीटर एरियामध्ये त्यांनी एवढ्या ट्रीज प्लांटेड केल्या आहे. त्यांनी स्वतः प्लांटेशन केलं आहे विदाउट एनी हेल्प ऑफ गव्हर्मेंट. So this is a personality which take participate in reforestation process. So and she was awarded by National Citizens Award and Padma Shri Award in 2019. Years, awards, personalities लक्षात ठेवायच्या आणि त्यांनी काय ॲक्टिव्हिटीज परफॉर्म केल्या ते सुद्धा लक्षात ठेवायचं. That is, she was awarded by National Citizen Award and also Padma Shri in 2019. This is about Salumara Timka, that is Indian environmentalist from Karnataka. Next is Moringatham Lohia. She was from Manipura. This personality has given his 17 years. That means 17 years, that is 17 वर्ष त्यांनी स्वतःचे ट्री प्लांटेशनसाठी दिले आहेत. या पर्सनॅलिटीने 17 इयरमध्ये जेवढेही ट्री प्लांटेशन केलं आहे त्या ट्री प्लांटेशननी एक कम्प्लीट फॉरेस्ट फॉर्म झाला आहे. दॅट फॉरेस्ट इज पुंशलॉक फॉरेस्ट. आणि सध्या स्थितीमध्ये पुंशलॉक फॉरेस्ट हे ॲनिमल रिझर्व और फॉर प्रिझर्विंग ॲनिमल डायव्हर्सिटीसाठी सुद्धा यूज होत आहे या फॉरेस्टचा. आणि हे फॉरेस्ट कुठल्याही गव्हर्मेंटनी फॉर्म केलं नाही आहे. हे फॉरेस्ट सिंगल पर्सनॅलिटी दॅट इज मोरिंगाथेम लोहिया त्यांनी 17 इयर्स स्वतःचे फॉरेस्ट प्लांटेशनसाठी दिले आहेत. सो आणि या फॉरेस्टमध्ये जो ही एरिया कवर होतो दॅट इज 300 एकर एरियाज वॉज कवर्डेड अंडर पुंशलॉक फॉरेस्ट दॅट वॉज फॉर्म बाय मोरिंगाथेम लोहिया फ्रॉम मणिपुरा. आता हे जे काही पुंशलॉक फॉरेस्ट आहे दॅट इज अ होम बाय ग्रेट डायव्हर्सिटी ॲनिमल्स. मीन्स जे काही ॲनिमल डायव्हर्सिटी आपण आधी बघितलं आहे की ॲनिमल डायव्हर्सिटी प्रिझर्व करण्यामध्ये फॉरेस्ट एरिया काही नॉमिनेटेड असतो, त्यामध्ये पुंशलॉक फॉरेस्टसुद्धा यूज्ड आहे. हा जो पुंशलॉक फॉरेस्ट आहे तो फॉर्म झाल्यानंतर सध्या स्थितीमध्ये ॲनिमल डायव्हर्सिटी प्रिझर्व करण्यासाठी यूज्ड होत आहे. सो दिस इज अ 2 पर्सनॅलिटी quoted in your textbook, that is Salumara Timka and Moringatham Lohia. This was 2 personalities that which we are studied in deforestation. Means this personality works for reforestation, means planting processes. So these are 2 personalities. तुम्हाला दुसऱ्या काही पर्सनॅलिटीजचे नाव माहीत आहे ते सुद्धा मेन्शन करू शकता. द आन्सर विल बी करेक्ट. जेवढा अपडेटेड आन्सर लिहाल एन्व्हायरमेंटमध्ये या टॉपिकमध्ये तेवढा इम्पॅक्ट क्रिएट करतो. दिस इज अ 2 पर्सनॅलिटी. त्यानंतर रिफ्रॉस्टेशनसाठी किंवा कटिंग ऑफ ट्रीज या कन्सेप्टसाठी
आता हे एक्झाम्पल सध्या स्थितीमध्ये झाले आहे. जेव्हा आपल्याला प्लांटची किंमत कळली आहे, मीन्स ट्रीजची किंमत कळली, तेव्हा आपण डिफ्रॉस्टेशन स्टार्ट केलं. बट इन प्रिव्हियस इयर्स मीन्स इन 1731 also peoples have importance of plants. तेव्हाच्याही काळात पीपल्सला प्लांट्सचं इम्पॉर्टंट तेवढंच होतं. सो इन 1731 देअर इज अ वन स्टोरी, तुम्ही या आधी सुद्धा ऐकली असेल, दॅट इज बिश्नोई कमिटी. ही जी काही कमिटी होती यांनी स्वतःची लाईफ प्लांट प्रोटेक्शनसाठी सॅक्रिफाईस केली. ती स्टोरी काय आहे किंवा ती केस काय आहे ते बघणार आहोत आपण. दॅट इज केस स्टडी फॉर पीपल पार्टिसिपेशन. ही जी काही स्टोरी आहे ही 1731 या इयरची आहे. मीन्स आता आपण जे काही कटिंग ट्रीजची कट डाऊन केलं आपल्या यूथसाठी, त्याचं जे काही इम्पॅक्ट आहे ते आपण आता एक्सपिरियन्स करत आहोत आणि आता आपल्याला प्लांट्सची व्हॅल्यू कळली. बट इवन इन द हिस्ट्री द पीपल नो द व्हॅल्यूज ऑफ ट्री. तेव्हाच्याही काळात पीपल्सला ट्रीजची व्हॅल्यू माहीत होती. तेव्हाच्याही काळात पीपल्स ट्री प्लांटेशनसाठी ॲक्टिव्ह होते, ट्री प्रोटेक्शनसाठी ॲक्टिव्ह होते. मग त्यात कम्युनिटी कोणती? दॅट इज बिश्नोई कमिटी. दिस इज स्टोरी ऑफ राजस्थान, द सिटी दॅट इज जोधपूर. द स्टोरी इज इन दॅट टाईप दॅट इज किंग ऑफ जोधपूर वॉज विलिंग टू मेक वन पॅलेस. जो किंग होता जोधपूरचा त्याला एक पॅलेस बनवायचा होता आणि त्या पॅलेस बनवण्यासाठी त्याला मॅक्सिमम प्रमाणात वूड्स लागणार होते. मीन्स ट्रीजची कटिंग होणार होती त्याच्या पॅलेस फॉर्मेशनसाठी. मग त्या ट्री कटिंगसाठी त्याने एक फॉरेस्ट सिलेक्ट केलं होतं की मी जवळच्या एखाद्या फॉरेस्टची ट्री कट डाऊन होणार आणि तिथे त्याचं पॅलेस फॉर्म होणार होतं. सो द किंग ऑफ जोधपूर वॉज विलिंग टू मेक अ पॅलेस. फॉर दॅट रिझन ही वॉज विलिंग टू कट डाऊन वन फॉरेस्ट. तिथलं जे काही वूड निघणार, तिथले जे काही प्लेस निघणार, तिथे तो पॅलेस फॉर्म करणार होता. त्यासाठी त्यांनी त्याचे सोल्जर्स सेंड केले. एका सिटीमध्ये त्यांनी सोल्जर्स सेंड केले, तिथलं ते फॉरेस्ट कट डाऊन करणार होते. बट ॲट दॅट मोमेंट द बिश्नोई कमिटी जी त्या एरियामधली ॲक्टिव्ह कमिटी होती, काही लेडीजचा ग्रुप होता. त्या लेडीजचा ग्रुप दॅट इज नेम ॲज बिश्नोई कमिटी. त्यांनी जे काही डिफ्रॉस्टेशन होणार होतं, जे काही प्लांट कटिंग होणार होती ती स्टॉप करण्यासाठी दे हग अ ट्री. त्यांनी जे काही ट्रीज होत्या त्यांना कवर केलं आणि ते कवर करून जे काही सोल्जर्स ट्री कट करणार होते त्यांना अपोज केलं. इवन आफ्टर अ ह्यूज अपोजिशन द सोल्जर्स वॉज नॉट स्टॉप. मीन्स त्या बिश्नोई कमिटीने खूप अपोज केलं की ट्रीज कट होणार नाहीत त्या प्लेसवरच्या. तरीही किंगचा ऑर्डर होता आणि त्या ऑर्डरनुसार जे काही सोल्जर्स होते त्यांना किंगचा ऑर्डर फॉलो करायला लागणार होता. सो ड्यू टू दॅट रिझन द सोल्जर्स किल और सोल्जर्स अटॅक ऑन द बिश्नोई कमिटी लेडीज. त्यांनी त्या लेडीजचं काही ऐकलं नाही आणि जे काही ज्या सिच्युएशनमध्ये त्या लेडीजनी त्या प्लांट्सला त्या ट्रीजला कवर केलं होतं त्या सिच्युएशनमध्ये त्यांना मारण्यात आलं. सो दिस वॉज अ केस ॲट जोधपूर इन राजस्थान टू प्रोटेक्ट द ट्रीज. मीन्स ट्रीजचं किती इम्पॉर्टंट आहे की त्यांनी ट्रीज प्रोटेक्शनसाठी स्वतःचा जीवसुद्धा दिला. सो दिस इज अ केस ऑफ जोधपूर अँड इन दॅट केस त्या बिश्नोई कमिटीमधल्या द लेडी विच फर्स्ट टेक इनिशिएटिव्ह दॅट इज अमृता देवी. देन अंडर हर इनिशिएटिव्ह देअर 3 daughters. तिच्या 3 मुलीसुद्धा होत्या. त्यांनी या ॲक्टमध्ये पार्टिसिपेशन केलं आणि 100 ऑफ बिश्नोई कमिटीज लेडीजसुद्धा होत्या. मीन्स इनिशिएटिव्ह वॉज टेकन बाय अमृता देवी अँड अंडर हर इनिशिएटिव्ह देअर वॉज her 3 daughters and hundreds of Bishnoi ladies which have sacrificed their life for protection of a plant. So this is a case that was happened in 1731 for protection of plants. So हे जे काही केस आहे यांच्या इंडियन गव्हर्नमेंटनी ही केस लोकांच्या लक्षात राहावं किंवा जे काही पीपल्स त्यांचे जे काही त्यांचं जे काही वर्क आहे ते प्लांटेशनसाठी करत आहे. म्हणजे जेही पीपल्स आतापर्यंत प्लांटेशनसाठी त्यांचं वर्क देतात, त्यांचे काम प्लांटेशनसाठी असते, त्यांना अमृता देवी बिश्नोई वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन अवॉर्ड नॉमिनेटेड और जे काही अवॉर्ड आहे तो दिला जातो. द अवॉर्ड इज अमृता देवी बिश्नोई वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन अवॉर्ड वॉज गिवन फॉर द पीपल हू टेक पार्ट्स इन
जे काही इवन प्लांट्सचे ॲनिमल्सचे मीन्स एन्व्हायरमेंटसाठी जेही लोक काम करतात त्यांना हा अवॉर्ड दिला जातो. अँड आवर इंडियन गव्हर्मेंट हॅज डन द जॉईंट फॉरेस्ट मॅनेजमेंट. जी काही जॉईंट फॉरेस्ट मॅनेजमेंट आहे फॉरेस्ट मॅनेजमेंटसाठी ही टर्मसुद्धा लॉन्च केली इन 1980. 1980मध्ये इंडियन गव्हर्मेंटनी जॉईंट फॉरेस्ट मॅनेजमेंट ही टर्मसुद्धा लॉन्च केली फॉर प्रोटेक्शन ऑफ फॉरेस्ट. जे काही फॉरेस्टचं प्रोटेक्शन आहे त्यासाठी टर्म लॉन्च केली दॅट इज जॉईंट फॉरेस्ट मॅनेजमेंट इन 1980. याआधी आपण एक पॉलिसी बघितली दॅट इज नॅशनल फॉरेस्ट पॉलिसी इन 1988 आणि आता आपण बघितलं दॅट इज जॉईंट फॉरेस्ट मॅनेजमेंट इन 1980. देन हे झालं आपण पीपल पार्टिसिपेशन बघितलं की यामध्ये ओव्हरऑल द इंडिया बघितलं हे आतापर्यंत की ओव्हरऑल द इंडिया कुठल्या कुठल्या पीपल्सने पार्टिसिपेशन केलं आहे फॉर रिफ्रॉस्ट्रेशन और ट्री प्रोटेक्शन. सो हे झालं होल इंडिया. आता जे आपण बघणार आहोत दॅट इज फॉर महाराष्ट्र दॅट इज मिशन हरित महाराष्ट्र. जे महाराष्ट्राने सध्या कंडिशनमध्ये ॲक्टिव्हसुद्धा आहे की आपण महाराष्ट्रामध्ये करोड्स ऑफ ट्री प्लांटेशनचे एम कन्सिडर केलं आहे. सो ते आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये काय आहे ते बघणार आहोत. आतापर्यंत जे आपण पीपल पार्टिसिपेशन बघितलं इट वॉज फॉर इंडिया. आता जे बघू आपण दॅट इज फॉर महाराष्ट्र. सो आतापर्यंत आपण डिफॉरेस्टेशनमध्ये काय बघितलं, कन्सेप्ट बघितली, किती प्रमाणात डिफॉरेस्टेशन झालं आहे ते बघितलं, कुठली पॉलिसी लॉन्च केली गेली आहे ते बघितलं, देन कुठलं कल्टिवेशनचं टाईप आहे ज्याने मॅक्सिमम प्रमाणात डिफॉरेस्टेशन होतं ते बघितलं. नेक्स्ट पीपल पार्टिसिपेशनमध्ये 2 पीपल्सचं पार्टिसिपेशन आपण स्टडी केलं आहे. त्या व्यतिरिक्तही तुम्हाला कुठल्या पीपलचं पार्टिसिपेशन माहीत असेल ते सुद्धा तुम्ही नोट करू शकता पेपरमध्ये और इवन इन युअर नोट्स ऑल्सो. त्यानंतर केस स्टडी बघितली. दिस इज ऑफ बिश्नोई कमिटी इन जोधपूर इन राजस्थान. नाव वी आर गोइंग टू स्टडी द मिशन हरित महाराष्ट्र दॅट इज रिलेटेड टू आवर महाराष्ट्र. हे जे मिशन आहे हे 2016च्या स्टार्टिंग पिरियडमध्ये लॉन्च झालं आहे. अकॉर्डिंग टू दिस मिशन इन महाराष्ट्र देर विल बी 50 करोड ट्रीज विल बी प्लांटेडेड इन 4 years. मग 4 yearsमध्ये किती प्रमाणात ट्री प्लांट झाले आहे ते बघू. इन 2016 2.87 करोड सॅपलिंग वॉज प्लांटेड. 2016मध्ये 2.87 करोड सॅपलिंग प्लांट झाले आहे. इन 2017 5.17 करोड सॅपलिंग वॉज प्लांटेड. इन 2018 15.17 crore sapling was planted, and in 2019 there was an aim to plant 33 crore saplings in आनंदवन ऑफ वरोरा. जे वरोराचा आनंदवन आहे त्याचा जो काही कवर्ड एरिया आहे तिथे 33 करोड सॅपलिंग्स प्लांट करण्याचं एम आहे 2019चं. स्टील नाव वी आर इन 2020 बट जे 2019 आहे याचा एम का बरं इथे घेतला आहे, करंट अपडेट का बरं नाही आहे, बिकॉज 2019चं जे एम आहे त्यावर सध्यासुद्धा वर्किंग चालू आहे. ड्यू टू दॅट रिझन तिथे परफेक्ट एक नंबर नाही आहे की एवढे ट्रीज प्लांट झाले आहे. एम आहे की 33 करोड सॅपलिंग विल बी प्लांटेड इन आनंदवन वरोरा. हे जे काही 4ही वर्षाचे नंबर्स आहे ते लक्षात ठेवायचे. जे काही ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन आहे बोर्ड्समध्ये त्यामध्ये क्वेश्चन येऊ शकतो. एन्व्हायरमेंटचा हा जो काही टॉपिक आपण बघितला, हा जो फर्स्ट लेसन आहे जो एन्व्हायरमेंटचा आपण स्टडी करत आहोत, एन्व्हायरमेंट समजायला खूप इझी आहे आणि याचे जे काही मार्क्स ज्याही या लेसनला मार्क्स असेल ते मार्क्स इझिली गेन होतात. बिकॉज एन्व्हायरमेंटमध्ये क्वेश्चन चुकण्याचा जो रेट आहे तो कमी असतो, पण ऑब्जेक्टिव्हमध्ये तुमचं आन्सर चुकू शकतं बिकॉज यात इयर आणि पॉलिसीज जास्त प्रमाणात मेन्शन असतात. तर ते इयर आणि पॉलिसीज तुम्ही लक्षात ठेवलं तर हे जे काही मोठ्या कन्सेप्ट आहे त्या तुम्ही तुमच्या वेने सुद्धा जरी एक्सप्लेन केल्या तरी तुमचं आन्सर बरोबर राहतं. बट स्टडी एन्व्हायरमेंट या टॉपिकमध्ये स्टडी कोणत्या गोष्टीची करावी लागते, जे काही नंबर्स जो काही डाटा मेन्शन असतो या टॉपिकमध्ये तो लक्षात ठेवायचा. कारण की जे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन असतात त्यामध्ये आपला ऑप्शन चुकलं तर क्लिअरली 1 मार्क्स डायरेक्ट डिडक्ट होतो. सो ड्यू टू दॅट रिझन जे काही ऑब्जेक्टिव्ज आहे, जे काही नंबर्स आहे, जो काही न्यूमेरिकल डाटा आहे तो लक्षात ठेवायचा. बाकी ज्या काही कन्सेप्च्युअल आन्सर असतो ते तुम्ही तुमच्या वेनी जरी लिहिलं तरी त्यावर मार्क्स मिळतात, पण जो काही ऑब्जेक्टिव्ह डाटा आहे तो लक्षात ठेवायचा.
हा 4 इयरचा जो काही नंबर्स आहे की केवढ्या सॅपलिंग्स प्लांट केल्या गेल्या आहेत ते लक्षात ठेवायचं. आता हे जे काही मिशन आहे हे 4 वर्षासाठीच का बरं कन्सिडर केलं गेलं आहे. मीन्स जे काही सॅपलिंग प्लांटेड केल्या गेलं आहे त्यांना 4 इयर्सची जे काही प्रोटेक्शन आहे, केअर आहे ती नेसेसरी असते. मीन्स एखादी प्लांट सेल्फ ग्रो होण्यासाठी त्याला आधी 4 इयर्स त्याची केअर घ्यावी लागते, तेव्हा ते लाईफ टाईम सेल्फली ग्रो होतं. सो ड्यू टू दॅट रिझन दिस मिशन वॉज फॉर 4 इयर. मीन्स 4 इयरमध्ये जेवढी सॅपलिंग्स आहे ते त्यांची केअर केली जाणार होती. आणि ती जी ज्या स्टेटमध्ये मीन्स आता महाराष्ट्रामध्ये हे सगळं केलं गेलं आहे, मग महाराष्ट्रातला जो काही एरिया आहे जिथे हे मिशन ॲक्ट होत आहे त्या एरियाची जी काही कमिटी असेल ती कमिटी त्या ट्रीजचं केअर घेणार आहे, प्रोटेक्शन घेणार आहे 4 इयर्स. आणि त्यानंतर ते प्लांट जेव्हा सेल्फ ग्रो करायला स्टार्ट होतात ते दुसरे प्लांट्स प्लांट करणार. सो दिस इज अ मिशन हरित महाराष्ट्र लॉन्च्ड इन स्टार्टिंग पिरियड ऑफ 2016 अँड एम होता की 50 करोड ट्रीज प्लांट केल्या जाणार होत्या आणि 4 इयर्ससाठी हे मिशन होतं. इन स्टील नाउ इट इज अ ॲक्टिव्ह मिशन. या मिशनच्या अकॉर्डिंग 33% फॉरेस्ट एरिया कव्हर होणार होता. मीन्स महाराष्ट्रामध्ये जो काही फॉरेस्ट एरिया आहे तो एरिया इन्क्रीज होऊन त्याचं जे काही इन्क्रिमेशन आहे दॅट विल बी 33%. मग हे जे काही मिशन आहे यासाठी कोणाला हेल्प करायची असेल किंवा कुणाला काही इन्फॉर्मेशन द्यायची असेल त्याच्यासाठी एक टोल फ्री हेल्पलाईनसुद्धा लॉन्च केली गेली आहे या मिशन अंडरमध्ये. द टोल फ्री हेल्पलाईन इज 1926 that is known as Hello Forest toll free helpline, that is 1926. या हेल्पलाईनमध्ये तुम्ही सुद्धा कॉल करू शकता. तुम्ही सुद्धा तुमचं जे काही कंट्रीब्युशन आहे इन द मिशन हरित महाराष्ट्र तुम्ही सुद्धा तुमचं मिशन डिनोट करू शकता. तुम्ही सुद्धा तुमचं कंट्रीब्युशन देणं म्हणजे काही अमाऊंट वगैरे डोनेट करायची नाही आहे. ट्रीज प्लांट करायचे आहे बेसिकली. त्या ट्रीज आपण आपल्या घरी सुद्धा प्लांट करू शकतो, कुणाच्या शेतात सुद्धा प्लांट करू शकतो. ते आपलं कंट्रीब्युशन असणार आहे एन्व्हायरमेंटसाठी. बिकॉज आता ज्या काही आपण मोठ्या मोठ्या ट्रीज बघत आहोत त्या आता प्लांट केल्या गेलेल्या नाही आहे. 150 मीन्स खूप वर्ष आधी त्या ट्री प्लांट केल्या आणि त्याचं आता आपण बेनिफिट घेत आहोत. जर आपण आता ट्री प्लांट केल्या गेले नाही तर जे काही आपली फ्युचर जनरेशन असणार आहे त्यांना ट्री काय आहे किंवा जर ट्रीज राहिल्या नाही तर फ्युचर जनरेशनसुद्धा सर्व्हाइव्ह करू शकणार नाही. एवढ्या ट्रीज इम्पॉर्टंट आहे. आपल्याला ट्रीजचं इम्पॉर्टन्स सगळ्यांनाच माहीत आहे, बट ट्री प्लांटेशनसाठी इनिशिएटिव्ह कोणी घेत नाही. एका महिन्यात किंवा एका हप्त्यात एक जरी ट्री प्लांट केली तर सिंगल पर्सन कॅन प्लांट मेनी ट्रीज. सो those who are watching my videos or those students who are watching my videos, you can also plant a trees at your home, at your farms. तुमचे जे काही शेत असेल किंवा घरी सुद्धा तुम्ही ट्रीज प्लांट करू शकता. तुमच्या सोसायटीमध्ये जे काही गार्डन असेल तिथे सुद्धा तुम्ही ट्री प्लांट करू शकता. ट्री प्लांटेशनसाठी कुठेही कोणताही एरिया रिस्ट्रिक्टेड नसतो. तुम्ही ट्री प्लांट करू शकता आणि ते ट्री प्लांट केल्यावर ती तसं सोडून द्यायची नाही. 4 इयर त्याची केअर करायची. जोपर्यंत ते ट्री सेल्फ डिपेंडेंट होत नाही, सेल्फ ग्रो या कंडिशनवर येत नाही तोपर्यंत त्या ट्रीचं प्रोटेक्शन करायचं. आणि एकदा ती ट्री स्वतः ग्रो करायला लागली तर तेवढी त्याची केअर घ्यायची गरज नसते, ती सेल्फली ग्रो होत असते. सो प्लांट ट्री अँड प्रोटेक्ट आवर एन्व्हायरमेंट. सो वेअर आर वी ऑन द टोल फ्री हेल्पलाईन. ही टोल फ्री हेल्पलाईन आहे. यात तुम्ही सुद्धा तुमचं पार्टिसिपेशन नोट करू शकता. सो इवन देर इज अ मोबाईल ॲप्लिकेशन दॅट इज माय प्लांट्स. मोबाईल ॲप्लिकेशनसुद्धा आहे. सध्या मोबाईलचा यूज वाढला आहे. ज्यांना कॉल करायचं नसेल किंवा डायरेक्ट कम्युनिकेट करायचं नसेल ते मोबाईल ॲप्लिकेशनसुद्धा यूज करू शकतात. दॅट इज माय प्लांट मोबाईल ॲप्लिकेशन वर्क्स अंडर अ मिशन हरित महाराष्ट्र. सो दिस इज ऑल द करंट इन्फॉर्मेशन अबाउट मिशन हरित महाराष्ट्र. ही करंट इन्फॉर्मेशन आहे. करंट टॉपिकवर क्वेश्चन येऊ शकतात. सो प्रिपेअर इट. अँड करंट आहे, इंटरेस्टिंग आहे. दॅट इज आपण आपलं पार्टिसिपेशनसुद्धा नोट करू शकतो. आणि या मिशन अकॉर्डिंग जर तुम्ही तुमचं पार्टिसिपेशन नोट केलं तर हा क्वेश्चन तुमचा इझिली प्रिपेअर होतो. बिकॉज तुम्ही यात इंटरेस्ट क्रिएट केला आहे. सपोज एखाद्या गोष्टीत तुम्ही इंटरेस्ट क्रिएट करत असाल,
प्लांटिंग करत असाल तर हा जो क्वेश्चन आहे तुम्ही या क्वेश्चन रीड करून तुमचं पार्टिसिपेशन नोट केलं तर ते तुम्हाला लाईफ टाईम लक्षात राहतं. इवन फॉर युअर बोर्ड्स, तुमच्या बोर्ड्ससाठी सुद्धा लक्षात राहतं. या टॉपिकवरचा कुठलाही क्वेश्चन आला तुम्ही इझिली आन्सर देऊ शकता. सो दिस इज अ मिशन हरित महाराष्ट्र. आणि या मिशनमध्ये आपण जे या लेसनच्या स्टार्टिंगला प्लांटिंगची टेक्निक शिकलो होतो, दॅट इज अ जॅपनीज टेक्निक ऑफ प्लांटिंग ट्रीज. आपण शिकलो होतो की डॉक्टर मियावाकीने ही टेक्निक डेव्हलप केली आहे. जपानमध्ये जे काही ट्रीज प्लांटेशन किंवा जो काही फॉरेस्ट ग्रोईंग रेट इन्क्रीज करण्यासाठी ते लोक जे टेक्निक यूज करतात, डॉक्टर मियावाकीने ती टेक्निक इंडियामध्ये सुद्धा इन्व्हेंट केली, लॉन्च केली. त्या टेक्निकनुसार महाराष्ट्रामध्ये जेही डिस्ट्रिक्ट आहे ज्यांनी ही टेक्निक ॲक्सेप्ट केली, द डिस्ट्रिक्ट इज बीड, हिंगोली, पुणे, जळगाव अँड औरंगाबाद. These are the districts which use this Japanese Miyawaki technique for growing forest areas. So this is all about the mission हरित महाराष्ट्र. यात क्वेश्चन येऊ शकतात. सो प्रिपेअर दिस टॉपिक, करंट टॉपिक आहे. सो प्रिपेअर इट थरली. यात क्वेश्चन बनूच शकतो. सो दिस इज मिशन हरित महाराष्ट्र. आपण आता जे काही बघितलं इट इज अ अंडर टॉपिक दॅट इज डिफॉरेस्टेशन. यात आपण डिफॉरेस्टेशन काय आहे, कुठल्या पॉलिसीज आहे, कुठलं कल्टिवेशन डिफॉरेस्टेशन करतं, मग डिफॉरेस्टेशन स्टॉप करण्यासाठी कोणत्या पीपल्सनी पार्टिसिपेशन केलं, सध्याचं पार्टिसिपेशन आणि हिस्ट्रीमध्ये जे काही पार्टिसिपेशन आहे ते सुद्धा बघितलं. आणि करंट मिशन ऑफ महाराष्ट्र दॅट इज मिशन हरित महाराष्ट्र ते सुद्धा स्टडी केलं. दिस इज ऑल अबाउट अ डिफॉरेस्टेशन. आणि इथे आपला 15 टॉपिक बायोलॉजीचा दॅट इज डायव्हर्सिटी, कन्झर्वेशन अँड एन्व्हायरमेंटल इश्यूज कंप्लीट होतो. या टॉपिकमध्ये कुठेही क्वेरीज असेल किंवा काही क्वेश्चन्स पाहिजे असेल, IMP क्वेश्चन किंवा IMP टॉपिक, तसं तर मी प्रत्येक टॉपिक कुठला टॉपिक IMP आहे, कुठल्या टॉपिकवर कसा क्वेश्चन येऊ शकतो तर तोच टॉपिक शिकवताना तुम्हाला सांगितलं आहे. सो दिस इज ऑल अबाउट अवर टॉपिक दॅट इज बायोडायव्हर्सिटी, कन्झर्वेशन अँड एन्व्हायरमेंटल इश्यूज. आज आपला हा टॉपिक इथे कंप्लीट झाला आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण नेक्स्ट टॉपिक स्टार्ट करू. थँक्यू. तुम्ही या टॉपिकचा स्क्रीनशॉट घेऊ शकता.